नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये अल्गोरिदमिक ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे या विषयावर चर्चा करणार आहोत. नेमकं काय असतं अशा प्रकारचं ट्रेडिंग या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले आणि त्यासाठी ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत तुमचं. आणि थोडक्यात ओळखही करून देते. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करतोय. जो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे अल्गोरिदमिक ट्रेडिंग. तर म्हणजे नेमकं काय असतं? अल्गो ट्रेडिंग म्हणजे अल्गो ट्रेडिंग काय असतं हे सांगण्याआधी मला आपल्या जे नवीन प्रेक्षक असतील त्यांना थोडक्यात सांगायला की बाबा ट्रेडिंग हा प्रकार काय असतो. जे नवीन प्रेक्षक त्यांना कधी माहिती नसेल ट्रेडिंग काय असतं. ट्रेडिंग म्हणजे रोजचा व्यवहार. म्हणजे तुम्ही रोज जर शेअर्स बाईंग सेलिंग करतात, ओके, रोजचं तुमचं खरेदी विक्री करतात, त्यातनं तुम्हाला जो फायदा मिळतो, जे मार्केटमध्ये जे फ्लक्च्युएशन होतं ड्यू टू इमोशन्स और मे बी ड्यू टू बाईंग ऑन सेलिंग और मे बी ड्यू टू न्यूज, जे शेअर्स फ्लक्च्युएट होतात त्या फ्लक्च्युएशन्सचा, त्या इमोशन्सचा फायदा उचलून जे तुम्ही ट्रेडिंग करता त्याला बोललं जातं म्हणजे ट्रेडिंग. म्हणजे त्यामध्ये पण 2-3 प्रकार असतात. इंट्राडे असतं, पोझिशनल असतं आणि स्विंग ट्रेडिंग असतं. इंट्राडे म्हणजे एका दिवसावर आजच्या आजच शेअर्स खरेदी केले, आजच विकले, त्याला बोलतात इंट्राडे. आणि पोझिशनल म्हणजे 2 दिवसामध्ये. आणि स्विंग म्हणजे 5-6 दिवस तुम्ही शेअर्स ठेवता, त्याला आम्ही स्विंग ट्रेडिंग बोलतो. ॲनालिसिस असतात, ओके. ज्यातनं पहिलं जे असतं ते असतं फंडामेंटल ॲनालिसिस. म्हणजे तुम्ही कंपनीचा पूर्ण स्टडी करता, बाबा कंपनीची ग्रोथ किती आहे, त्यांचं बॅलन्स शीट, ॲन्युअल रिपोर्ट काय बोलतं, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून तुम्ही त्याचे शेअर्स खरेदी करता. किंवा जर शॉर्ट टर्ममध्ये फंडामेंटल क्लास असतं, तुम्ही कंपन्यांचे न्यूज वगैरे बघता, जे आपण न्यूज चॅनलवरती दाखवतो. आणि दुसरं असतं ते असतं टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे तुम्ही चार्ट वगैरे रीड करता. कंपनीचा जो शेअर्स ऑनलाईन लिस्टेड आहेत त्यांचा तुम्ही चार्ट ओपन करता, तुम्ही बघता त्यांचा डिमांड सप्लाय काय आहे, त्यांचे टेक्निक्स काय बोलतात, काय ट्रेंड आहे मार्केटचा, हे सगळं बघून तुम्ही ते शेअर्स खरेदी करायचा प्रयत्न करता. आता हे जे सगळं होतं हे सगळं मॅन्युअली होतं. पण त्याच्यामध्ये एक वेगळा प्रकार आहे टेक्निकल ॲनालिसिस करताना, तो म्हणजे अल्गोरिदमिक ट्रेडिंग. आता नॉर्मल आपण टेक्निकल ॲनालिसिस करताना काय करणार, आपण टेक्निक्स बघणार, बाबा हा मार्केट दाखवते, हा वर जाणार, तर आपण शेअर्स खरेदी करणार आणि आपण प्रॉफिट्स कमवणार. पण इकडे माणसाची गरज लागत नाही. इकडे रॉबोट ट्रेडिंग होतं. म्हणजे तिकडे ह्युमन बिंग काम नाही करत. तिकडे ऑलरेडी त्या सिस्टमला काही कमांड्स दिलेले असतात की बाबा असं काही टेक्निक दिसली तर इकडे बाय कर, इकडे हा शेअर सेल कर आणि इकडे हा प्रॉफिट बुक कर आणि एवढे शेअर्स बाय कर. सगळं त्याला पहिल्यापासून कमांड दिली असते, ओके. तर त्यांचे ते फॉर्म्युले टाकले असतात. इन शॉर्ट टेक अ काइंड ऑफ रॉबोट ट्रेडिंग आहे. त्यामध्ये स्वतःला माणसाला काम करायची गरज लागत नाही. बरोबर. पण मग याचे फायदे आणि तोट्यांचा जर विचार करायचा झाला तर काय सांगता येईल? पहिली गोष्ट तर ह्याचे फायदे सांगतो तुम्हाला. पहिला फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये आपले इमोशन्समध्ये येत नाही. जेव्हा आपण स्वतः एक माणूस म्हणून जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तर ह्युमन मी म्हटलं आपल्या इमोशन्समध्ये येणार आहे. इमोशन्स म्हणजे काय, तर ग्रीड आणि फिअर. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किती चांगलं शेअर मार्केट शिकला, किती ट्रेडिंग चांगली शिकला, किती गुंतवणुका चांगल्या शिकला, पण जर तुमचे इमोशन्समध्ये असेल म्हणजे ग्रीड किंवा फिअर जर मध्ये येत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवू शकत नाही. त्याच्यासाठी काय करायचं ह्याचं आमच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही सगळं शिकवतो की बाबा ग्रीड आणि फिअर कसं कंट्रोल करायचं हे सगळं शिकवलं होतं. पण जर तुमचा ग्रीड आणि फिअर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतो. उदाहरण घ्या, समजा जर मी गाडी चालवतोय, ड्रायव्हिंग करतोय, जर मी गाडी जास्ती वेगात चालवली त्याला म्हणतो आपण ग्रीड, ओके. तर ते पण धोकादायक आहे. किंवा जर मी गाडी चालवत घाबरत असेल त्याला बोलतो आपण फिअर, तरी पण मी गाडी चालवू शकत नाही. तर प्रत्येक ठिकाणी ग्रीड किंवा फिअर जर तुमच्या मनात असेल म्हणजेच तुमच्या माइंडची स्टॅबिलिटी नसेल तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही. इन द सेम वे शेअर बाजारात पण आहे. जर तुम्ही ग्रीड फिअर जर तुमच्या मनात असेल तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. तर हे अल्गो ट्रेडिंगमध्ये हे एलिमिनेट होतं, कारण तो कम्प्युटर आहे, तो रॉबोट ट्रेडिंग आहे रे. तर कम्प्युटरला इमोशन्स नसतात, त्यामुळे ते एक गोष्ट वाचते. त्यानंतर इकडे तुमचं भरपूर फास्ट ट्रेड होतं. म्हणजे परफेक्ट ज्या टायमाला त्याला पाहिजे, म्हणजे आता आपण ह्युमन बिंग आपण ट्रेड टाकायला गेलो तर थोडा वेळ लागेल. पण इकडे हा कम्प्युटराइज असल्यामुळे जसं त्याला ते सिग्नल मिळतो बाबा इकडनं शेअर वर जाणार, तो फटकन तिकडे तो सौदा टाकतो आणि प्रॉपर टायमाला टाकतो आणि जेवढी आपण त्याला क्वांटिटी सांगितली तेवढा तो बरोबर क्वांटिटी टाकतो. आणि इकडे परत ह्युमन एरर होण्याची चान्सेस नसतात. म्हणजे आपण समजा क्वांटिटीज किंवा काही टाकताना एखाद्या वेळी आपली चूक होऊ शकते. जिकडे 10 क्वांटिटी टाकली तिकडे आपण 100 चुकून टाकले. पण हे कम्प्युटराइज असताना ह्या चुका होत नाही. तर हे त्याचे फायदे आहेत. अगदी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रेडिंग, निश्चित आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की असं अल्गो ट्रेडिंग आपण कुठून शिकू शकतो, त्याच्या फीज काय असतात, या संबंधात काय सांगाल आपण? पहिली गोष्ट अल्गो ट्रेडिंगचे मुंबईमध्ये देखील आणि प्रत्येक ठिकाणी इन्स्टिट्यूशन्स आहेत. तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च केलं तुम्हाला इन्स्टिट्यूशन्स मिळतील त्याचे, ओके.
एक गोष्ट लक्षात ठेवा, सामान्य माणसाचं ॲक्च्युअलमध्ये खरं काम नाही, फक्त आपल्या प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती असावी अल्गो ट्रेडिंग काय असतं. म्हणून आपण विचार केला की आपण हा विषय आज घेऊया म्हणून. तर ह्याचे लाखो रुपयामध्ये पहिले तर फीज असतात, ह्यांचे कोर्सेस भरपूर महाग असतात. चला तुम्ही कोर्स केला, काही लाखांमध्ये आपण म्हणा जर एखाद्याला एफोर्डेबल असला आपण करू देखील शकतो. पण त्यानंतर ह्यांचा आणखीन एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे अनेकदा ह्यांचा सेटअपचा करोडोमध्ये खर्च असतो, जे एका सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाही आहे. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा माझं म्हणणं असं आहे की भली एक ह्युमन बिईंग म्हणजे आपले इमोशन्स वगैरे मध्ये येतात ट्रेडिंग करतात, ठीक आहे, जे अल्गोमध्ये येत नाही, पण तरी पण जे ह्युमन माइंड करू शकतं ते अल्गो ट्रेडिंग करू शकत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की साधारणतः सामान्य माणसाने तरी अल्गो ट्रेडिंग म्हणा ट्रेडिंग डायरेक्ट म्हणजे अल्गो ट्रेडिंग शिकू नये. हे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर्स जे म्हणा हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांचं हे काम आहे. अगदी. पण मग सर्वसामान्यांच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की अशा प्रकारचं ट्रेडिंग हे कितपत महत्त्वाचं आहे? जर मी एक सामान्य गुंतवणूकदार आहे, तर मी जर शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवत असेल, तर मला ते अल्गो ट्रेडिंग माहितीच असावं, म्हणजे माहिती असावी, पण त्याच्याद्वारे मी काही करावं असं काही नाहीये. काय येस, हां, माझं म्हणणं असं आहे जी सामान्य माणसाच्या जे आपण काही हजारांमध्ये किंवा काही लाखांमध्ये आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो, तर त्या लोकांनी अल्गो ट्रेडिंग वगैरे शिकायची काही गरज नाही आहे. आणि ह्याचसाठी मी हा विषय घेतला की बाबा लोकांना असं नवीन नवीन कन्सेप्ट येतात, भरपूर मार्केटिंगचे तुम्हाला ऑफर्स येतील, फोन येतील, सर आम्ही अल्गो ट्रेडिंग शिकवतो, हे फायदे आहेत ते फायदे आहेत, ते लोक तुम्हाला सांगतील. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडेफार फायदे देखील आहेत, पण हे सामान्य माणसासाठी हे काही एवढं फायद्याचं नाही आहे. तर तुम्ही माझ्याशिवाय शिकू नाही. आणि इव्हन तुम्ही ट्रेडिंग करताना तर तुम्ही करूच नाही शकत, आणि इव्हन दीर्घकालीन गुंतवणुका जर तुम्ही करत असाल त्यासाठी तुम्हाला हे कामाला काही येत नाही. म्हणजे जसं मी म्हणतो की बाबा तुम्ही जर तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस करत असाल तर टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कामाला येत नाही. फक्त तुम्हाला ट्रेडिंग करताना टेक्निकल ॲनालिसिस भरपूर चांगलं कामाला येतं. तर हा टेक्निकल ॲनालिसिसचाच एक भाग आहे, दॅट इज अल्गो ट्रेडिंग. फक्त हे ऑटोमेटेड आहे हे, आणि टेक्निकल ॲनालिसिस आपण स्वतः मॅन्युअली करत असतो. तर त्यामुळे दीर्घकालीनसाठी पण हे काही कामाला येत नाही. अगदी. आता आपण माहिती देतोच आहोत, तर ह्याचे नेमके तोटे काय असतात तेही आपण सांगूया. काय नेमके लिमिटेशन्स आहेत या टेक्नॉलॉजीचे? आणखीन पुढे जातो. जसं मी दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलवतो, आता तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर त्यावेळी तुम्ही सगळं फंडामेंटल ॲनालिसिस करा, सगळ्या कंपन्यांचा स्टडी करायला, जे की रोबो ट्रेडिंग करू शकत नाही. ओके, त्यामुळे हा एक तोटा आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही अल्गो ट्रेडिंग करत असाल तर पहिलं तर हे भरपूर महाग आहे. ओके, शिकायला डिफिकल्ट आहे. त्यानंतर हे सामान्य माणसाचं काम नाही आहे. आणि जर तुम्ही एवढे पैसे टाकून शिकला आणि तुम्ही काही हजारमध्ये जर पैसे गुंतवले, तुमचे पैसे रिकवर होईपर्यंतच भरपूर टाईम लागेल. तर त्यामुळे हे करू नये. आणि जे मी म्हणतो की ह्युमन माइंड जे करू शकतं ते अल्गो ट्रेडिंग करू शकतं. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा एक गृहिणी आहे, ती समजा जेवण बनवते. ओके, तर त्याच्या जागी एका रॉबोला ठेवलं जेवण बनवायला, तो बनवू शकेल का? नाही ना. तेवढं जे म्हणा ना, जे टेस्ट पाहिजे, जे हे पाहिजे ना, ते रॉबो नाही करू शकत. त्याला ते प्रमाण वगैरे किती तुम्ही कमांड टाका, पण जे गृहिणी जेवण बनवू शकते ते एक रॉबो बनवू शकत नाही. हाताची एक चव असते. राईट, तो अंदाज असतो. तो किती तुम्ही रॉबोमध्ये किती फंक्शन टाका, किती त्याला कमांड द्या, तो करू शकत नाही. कुठे तो एरर करणारच राहणार. आणि अचानक काय गडबड झाली, अचानक म्हणजे अशी काही एक्सपेक्टेड गोष्ट, म्हणजे रॉबोला एक्सपेक्टेड नव्हती ती गोष्ट, आणि अचानक काय गोष्ट झाली तर त्यावरती रॉबो डिफरंटली रिॲक्ट नाही करणार का? त्याला इमोशन्स नाहीये, त्याला स्वतःचं लॉजिकल माइंड नाहीये, जे एका ह्युमन माइंडला असतं की बाबा कुठल्या गोष्टीला कुठल्या असं अचानक काय सिच्युएशन आली तर वेगळं रिॲक्शन दिलं पाहिजे. हे ह्युमन माइंडला करू शकतो, रॉबोला करू शकत नाही. मग तो कुठेतरी इकडे तो फसू शकतो. त्यामुळे त्या रॉबो ट्रेडिंगचे देखील स्वतःचे काही लिमिटेशन्स आहे. इन शॉर्ट जर बोलायला गेलं तर मार्केटशी कनेक्ट करून बोलायला गेलं तर बाबा ठीक आहे, त्याला कमांड दिल्या, असं काय टेक्निक दिसली तर तू इकडे बाय कर. पण अचानक काही मार्केटमध्ये न्यूज आली आणि ते रॉबोला माहिती नाही की अचानक काही न्यूज आली मागणं, तर त्यावेळी तो रॉबो तिकडे चुकीचं काहीतरी करू शकतो आणि तुमचा लॉस करू शकतो. त्यामुळे जे ह्युमन माइंड करू शकतो, शेवटी बनवलंय ते एका माणसानेच, राईट. खरंय. माणूस माणसाला रॉबो बनवू शकत, पण माणूस रॉबोला बनवतो, राईट. त्यामुळे माणसापेक्षा श्रेष्ठ काही नाही. तर माझं म्हणायचं आहे ह्या गोष्टीमध्ये पडू नका. फक्त एक तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता माझं काम हेच आहे की आपल्या प्रेक्षकांना दरवेळी प्रत्येका पैशा रिलेटेड, गुंतवणूक रिलेटेड, ट्रेडिंग रिलेटेड प्रत्येक गोष्टीची आपल्या प्रेक्षकांना माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपण या गोष्टी लोकांना समजवतो. अगदी. आता तुम्ही म्हटलात तोच प्रश्न मला विचारायचा होता की जेव्हा अशी काही सिच्युएशन येते तेव्हा हा रोबो ऑफकोर्स लॉजिकली विचार करू शकणार नाही. त्याच्यामुळे अशा ट्रेडिंगकडे जाऊच नाही ज्याच्यामुळे ज्यातून आपण अल्गो ट्रेडिंग करतो. आणखी याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आणखी काय एलॅबोरेशन कराल? पहिली गोष्ट जर म्हणायचं म्हटलं तर तुम्ही अल्गोपेक्षा जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकला, नॉर्मल जे टेक्निकल अनालिसिस आहे, तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल. आणि इव्हन आमचे देखील प्रशिक्षण शिबिर चालतात या रिलेटेड. भरपूर सोप्या रीतीने तुम्हाला ट्रेडिंग करतात आणि भरपूर चांगले तुम्हाला प्रॉफिट होतं.
आता त्यामध्ये तुम्ही काय करता, अनेकदा असं लोकांचं देखील होतं की बाबा त्यांना ट्रेडिंग म्हणजे आता दिवसभरात ते कामावरती वगैरे असतात, तर त्यांना मे बी मार्केट ॲनालिसिस करायला किंवा त्यांना आता आपण बाईंग सेलिंग वगैरे करतो, टार्गेट लावतो आणि स्टॉप लॉस लावतो. टार्गेट म्हणजे बाबा मला शेअर वाटतो एवढा वर जाईल, दॅट इज टार्गेट. आणि स्टॉप लॉस म्हणजे बाबा खाली आला तर आपला जास्ती लॉस होऊ नये म्हणून स्टॉप लॉस. तर दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ रॉबो ओनली, म्हणजे ना आपण त्याला ऑलरेडी कमांड देऊन ठेवतो. तर त्यामुळे जरी नोकरी धंदा करत असाल तरी पण तुम्ही तुमचं सगळं काही सांभाळून तुम्ही आरामात ट्रेड टाकू शकता. आजच्या वेळेस मोबाईलवर वगैरे सो तुम्ही डायरेक्टली सौदे वगैरे टाकू शकता. मोबाईलचे चांगले चांगले ॲप आहेत, 3G 4G आता आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे फास्ट ट्रेडिंग होतं. तुम्ही फक्त ऑर्डर टाकून ठेवली आणि तुम्ही तुमच्या कामाला निघून गेला, ते बाय डिफॉल्ट तिकडे बरोबर प्रॉफिटमध्ये विकला जातं. किंवा जर चुकून जर खाली आला तर थोड्याशा लॉसमध्ये ते तुमचं विकून होतं, तुमचं जास्ती लॉस देखील करत नाही. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये पडायची गरज नाही. हे सगळं तुम्ही एखाद्या ब्रोकरकडे ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं, तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदम आरामात फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतात. त्यामुळे हे भरपूर सोपं आहे. तुम्ही टेक्निकल अनालिसिस केलं, इट्स मोर दॅन इनफ. अगदी खरं तर अनेक ट्रेडिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तिथे काही अल्गोचा उपयोग होतो का ही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तसंच मुख्य म्हणजे कार्यशाळा आपल्या होतात त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. मात्र इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. 5 वेळ श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर या कार्यक्रमामध्ये बोलतो, ते म्हणजे अल्गोरिदमिक ट्रेडिंग म्हणजे काय, आणि यावर आपल्याला सांगतात शशांक रावले. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. जसं की आपण पहिल्या भागामध्ये बोललो की नेमका याचा उपयोग काय होऊ शकतो आणि काय असतं हे ट्रेडिंग. तर मार्केटमध्ये अनेक इन्स्ट्रुमेंट्स असतात, तर ह्याच्यामध्येच आपल्याला अल्गो ट्रेडिंगचा काही उपयोग होऊ शकतो का? बेसिकली कुठल्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये होतो? अनेक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे जर शेअर बाजार म्हटलं, इक्विटी मार्केट आहे, कमोडिटी मार्केट आहे, करन्सी आहे. तर तुम्ही ते अल्गो ट्रेडिंगचा तुम्ही वापर करता, ते प्रत्येकाने वापरता येईल का? कारण प्रत्येक ठिकाणी भले इन्स्ट्रुमेंट्स वेगळे आहेत, पण प्रत्येकाने लोकच ट्रेडिंग करतात आणि आपल्याला बघायचं असतं काय दॅट व्हॉट एक्झॅक्टली पीपल आर डुईंग इन द मार्केट. जर हे आपण जर परफेक्टली प्रेडिक्ट करत असू तर आपण मार्केटमध्ये चांगले पैसे कमवू शकतो. तर त्यामुळे सगळीकडे भले ते इन्स्ट्रुमेंट्स वेगळे आहेत, त्याची कॉस्ट वेगळी आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर शेअरची ज्याच्यामुळे आपण ट्रेडिंग करतो, पण सगळ्यामध्ये सिस्टम सेम वापरली आहे. मग तुम्ही कुठेही वापरा, अल्गो ट्रेडिंग तुम्हाला सेम काम करणार, म्हणून तुम्ही कुठेही ते वापरू शकता. पण कुठल्या ट्रेडिंगमध्ये अल्गोरिदमिक ट्रेडिंग हे जास्त केलं जातं? जास्ती अशा गोष्टीमध्ये केला तर जिकडे व्हॉलेटिलिटी किंवा मुवमेंट ज्या गोष्टीमध्ये जास्ती आहे. उदाहरणतः म्हटलं तर जे लार्ज कॅप कंपन्या असतात ज्यांच्यामध्ये भरपूर जास्ती व्हॉल्यूम असतो आणि भरपूर जास्ती मे बी मुवमेंट पण असते, आणि त्यामध्ये ह्याचा वापर केला जातो. त्यानंतर इवन कमॉडिटी मार्केटमध्ये देखील ह्याचा वापर केला जातो. कारण कमॉडिटी मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी म्हणजे मुवमेंट फार जास्ती आहे. त्यामुळे या अशा गोष्टींमध्ये जिकडे मुवमेंट जास्ती आहे, व्हॉल्यूम जास्ती आहे, आणि असं होतं लोकांचं की बाबा ट्रेड टाकायपर्यंत त्यांना ती मुवमेंट कॅच करता येत नाही, त्यावेळी ह्या अल्गो ट्रेडिंगचा वापर केला जातो. आणि इवन भरपूर जण जॉबिंगसारखं काम करत असतात, म्हणजे फटाफट बाईंग सेलिंग भरपूर शॉर्ट प्रॉफिट्समध्ये ते लोक फटाफट बाईंग सेलिंग करत असतात. तर ते फास्ट बाईंग सेलिंग करण्यासाठी देखील ह्याचा वापर केला जातो, जे की आपलं ह्युमन बिंग आपले जे आपण स्वतःहून आपण त्या गोष्टी फटाफट करू नाही शकत, जे की एक तो अल्गो ट्रेडिंग हा मशीन फटाफट करू शकतो. अगदी हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हा जो एक प्रकार आहे त्याविषयी थोडंसं सांगाल? हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे हा स्पेशली HN आहे, म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण? अशी लोक ज्यांचा मिनिमम एक सौदा करोडच्या वर असतो, मिनिमम 1 CRचा सौदा, म्हणजे दॅट इज अन हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. आणि तेही त्यांचे स्वतःचे पैसे असायला पाहिजे, असं नाही की त्यांनी कोणाकडनं कलेक्ट केलेले पैसे आहेत. तर ते स्वतःचे पैसे असले त्याला बोलतात HN आहे. तर HN लोक याचा जास्ती वापर करतात. तर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की म्हणजे भरपूर जास्ती प्रमाणात म्हणजे जास्ती पैसा लावला जातो. ओके. आणि सेकंडली जसं मी आधी म्हटलं की फार फास्ट प्रमाणामध्ये त्याचं ट्रेडिंग केलं जातं, म्हणजे फास्ट बाईंग सेलिंगवर गेला होता. आता भरपूर पैसा असल्यामुळे जर तुम्ही छोटा जरी प्रॉफिट गेला, छोटा जरी मुवमेंट घेतली तरी पण तो भरपूर प्रॉफिट मानला जातो. त्यामुळे ते भरपूर छोट्या छोट्या प्रॉफिट्समध्ये ती लोक निघतात. आणि जेव्हा HN जेव्हा एखाद्या ब्रोकरकडे कमी प्रॉफिट्समध्ये जर निघाले ते पण त्यांचं ते चांगले त्यांना प्रॉफिट्स होत असतात. इवन हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग ह्यासाठी वापरलं जातं की परफेक्ट टायमाला, म्हणजे ज्या वेळेत मला ट्रेड टाकायचा परफेक्ट टायमाला तो ट्रेड पडला पाहिजे. आणि इवन जेवढी मी क्वांटिटी पाहिजे त्याला प्री डिफाईन्ड क्वांटिटी पण दिली जाते की बाबा मला एवढी क्वांटिटी पाहिजे. जसं त्याला ते सिस्टमला दिसेल की बाबा हां इकडनं हा शेअर फिरणार आहे, आणि त्याला सिस्टमला ते टेक्निक्स मॅच झाले की तो फटकन तिकडे तो सौदा टाकतो आणि तो फटाफट बाईंग सेलिंग करत असतो. इन शॉर्ट इट्स अ काइंड ऑफ आपण जे जॉबिंग वर्क म्हणतात, जॉबर्सचं ऑलमोस्ट काम मार्केटमधनं संपलेलं आहे. ओनली बिकॉज ऑफ दिस रॉबो ट्रेडिंगमुळेच हे जॉबर्सचं काम संपलंय. जॉबर्स काय करतात की फटाफट एक एक्सचेंजमध्ये दुसऱ्या एक्सचेंजमध्ये बाईंग सेलिंग करतात, किंवा सेम एक्सचेंजमध्ये बाईंग सेलिंग करतात, आणि शॉर्ट प्रॉफिटमध्ये ते लोक
बाहेर निघतात आणि जो मार्केटचा फ्लक्च्युएशन आहे त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करतात. पण आता रोबोट ट्रेडिंग आल्यामुळे तर ह्युमन बिईंगपेक्षा रोबो फास्ट काम करणार आहे. त्यामुळे जॉबर्सचा देखील यामध्ये जॉब गेलेला आहे. आता तेच काम कम्प्युटर करतं जिकडे पहिला माणूस लागायचा. अगदी 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 आपल्याला इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि त्यानंतर आपण आपल्या कार्यशाळांकडे जाणार आहोत. शशांक रावले यांच्या कार्यशाळा नेमक्या आता या आठवड्यामध्ये कुठे असणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीविषयी विशेष करून आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि शशांक रावले आपल्याबरोबर आहेत. या विषयातले तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतात. शशांक रावले यांच्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी कार्यशाळा असतात. शेअर बाजारामधल्या ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचं प्रशिक्षण कार्यशाळा असतात. या कार्यशाळा नेमक्या काय या कार्यशाळांमध्ये शिकवलं जातं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नेमक्या या कार्यशाळेमध्ये असतं ते आपण सांगूया. पहिलं ते यामध्ये ट्रेडिंग व गुंतवणूक करून तुम्ही कशा रीतीने चांगले पैसे कमवू शकता ह्याचं तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन दिलं जातं. पहिली गोष्ट मी ट्रेडिंगबद्दल सांगेन. जर तुम्ही साधारणतः रोज ट्रेडिंग करून तुम्ही लाखामागे 3-4 हजार रुपये किंवा 10-20 हजार टाकले तर 700-800 रुपये सहजरित्या कसे कमवू शकता आणि ते कोणीही करू शकतं. म्हणजे कोणी गृहिणी असो किंवा कोणी कॉलेज स्टुडंट असो किंवा एक बिझनेसमॅन असो किंवा एक नोकरी करणारा व्यक्ती असो, कोणी हे करू शकतं. आणि आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपल्या पूर्ण फावल्या वेळेत ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. नुसतं वर्किंग आवर्समध्ये नाही तर इव्हन संध्याकाळी इव्हन कमॉडिटी मार्केट देखील चालू असतं. जर तुम्ही संध्याकाळी दिवसभर चालू असतं, सकाळी 10 ते रात्री 11-12 पर्यंत चालू असतं कमॉडिटी मार्केट, तर तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर देखील तुम्ही त्याच्यामध्ये काम करून एक्स्ट्रा इन्कमसाठी भरपूर चांगले पैसे कमवू शकता. कमॉडिटी मार्केटमध्ये तुम्हाला जवळपास संध्याकाळी 4:30-5च्या नंतर ते रात्री 9-10 वाजेपर्यंत तुम्हाला भरपूर छान मुवमेंट देखील मिळते. का? कारण बाहेरचे ग्लोबल मार्केट्स US मार्केट वगैरे त्यावेळी ओपन होते, त्यावेळी भरपूर चांगली मुवमेंट येते. तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवू शकता. अशा प्रकारे इतर मार्केट्स देखील आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्ही कसे पैसे कमवू शकता ट्रेडिंग करून, हे तुम्हाला योग्यरित्या त्याचं ज्ञान दिलं जातं. 1. सेकंडली तुम्हाला गुंतवणुका तर नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी तुम्ही कुठे कुठे गुंतवणूक करू शकता आणि कुठे फायदा आहे कुठे नुकसान आहे. शेअर बाजार इतर तुमचं प्रॉपर्टी आहे, गोल्ड आहे, म्युच्युअल फंड आहे, बँकिंग आहे, प्रत्येक ठिकाणी आपण कुठे कुठे गुंतवणुका करू शकतो आणि आपण कुठे चुका करतो याचं तुम्हाला योग्यरित्या ज्ञान आमच्या सेशन्समध्ये दिलं जातं. आणि हे जे सेशन्स आहेत जे मोफत आहेत ते तुम्ही नक्की अटेंड करू शकता. का? कारण यामुळे तुम्हाला भरपूर चांगलं ज्ञान मिळेल आणि तुम्हाला सेशन्स भरपूर जास्ती आवडतील. तुम्हाला कधी वेळ निघून गेला सेशन्सचा हे कळणारच नाही. असे अनेक आमच्याकडे उदाहरणं आहेत. अनेक लोकांना यामुळे भरपूर फायदा झालेला आहे. आमचं जे आम्ही प्रिव्हियस सेशन्स घेतलेले होते त्यामध्ये तुम्ही नक्की अटेंड करा. अगदी. आता मग ह्या कार्यशाळांमध्ये काय शिकवलं जातं ते आपण सांगितलेत. मात्र निश्चित प्रेक्षकांना उत्सुकता लागली की ह्या कार्यशाळा होणार कुठे आहेत, त्यामुळे त्याबद्दल काय सांगाल? पहिले तर आमच्या मुंबईमध्ये देखील कार्यशाळा होतात. ते म्हणजे दादर आणि ठाणे या ठिकाणी आमच्या कार्यशाळा होतात. तर मुंबईच्या बाहेर सध्या जे आमचं काम चालू आहे ते पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे आणि कोल्हापूर. पुणे, नाशिक, कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या कार्यशाळा आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती ॲड्रेस येतच असतील. ओके. तरी पण जर तुम्हाला आमच्याकडनं जर ॲड्रेस पाहिजे असेल तर फक्त आमच्या दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरती फक्त एक मिस कॉल मारून सोडा. ओके. कधी तुम्ही एक छोटासा मिस कॉल मारा तुम्ही आजच्या दिवसात आणि तुम्ही कधीही मिस कॉल मारला त्याच्यानंतर तुम्हाला काही वेळेतच तुम्हाला किंवा एक दिवसाच्या आत तुम्हाला सगळ्या व्हेन्यूजचे तुम्हाला ॲड्रेस येतील आणि त्यातनं तुम्ही कुठेही येऊ शकता. हे सगळे कार्यशाळा मोफत आहेत. ह्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली येऊन तिकडे तुम्ही ते सेमिनार्स अटेंड करू शकता. आत्ता जे आमची जी कार्यशाळा परवावरती जी आहे म्हणजे सोमवारी जी आहे म्हणजे 26 तारखेला ती संध्याकाळी 5:45 आहे. ती नाशिकला पहिली आपली कार्यशाळा आहे जी की IMA हॉल. तुम्ही जर नाशिकला येऊन शालिमार चौक भरपूर फेमस आहे. शालिमार चौकातून कोणालाही जर तुम्ही IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचा हॉल विचारला तर कोणी तुम्हाला त्याची माहिती देईल. समोरच हॉल आहे तो. त्याच्यानंतर 27 तारखेला नेक्स्ट डे सेमिनार आहे तो आमचा पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये सारसबाग भरपूर फेमस आहे. कोणाला विचार सारसबागेमध्ये येऊन तुम्हाला जो स्क्रीनवर ॲड्रेस आला असेल वेदशास्त्रोक्त सभा त्या व्हेन्यूचं नाव आहे. तिकडे देखील 5:45 सेशन आहे. तर तुम्ही तिकडे डायरेक्टली त्या सेशनला येऊ शकता आणि जर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे तर फक्त आमच्या नंबरवर मिस कॉल मारा. तुम्हाला आम्ही ॲड्रेस देखील सेंड करू. अगदी. आणि मुंबईतल्या ज्या कार्यशाळा आहेत त्या सुद्धा आपल्या स्क्रीनवर त्याचे ॲड्रेसेस येतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यशाळा जसं आता शशांक रावले सरांनी सांगितलं की या कार्यशाळा मोफत आहेत. त्यामुळे आपण केवळ एक SMS करायचा आहे दिलेल्या नंबरवर किंवा दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, मिस कॉल द्या आणि ह्या तुम्हाला दिलेल्या मिस कॉलचा जो नंबर आहे तिथनं आपल्याला फोन येईल आणि तिथला ॲड्रेस व्हेन्यूचा मिळू शकेल. जसं की या कार्यशाळा मोफत आहेत हे शशांक सरांनी आता सांगितलं. या कार्यशाळामध्ये सहभागी होण्यासाठी काही वयोमर्यादा किंवा काही एलिजिबिलिटी अशा प्रकारे काही आहे का? काही वयोमर्यादा नाही. कोणीही येऊ शकतं. आज आमच्या प्रशिक्षणात एक 10वी-12वीची मुलं देखील येतात. तर एक सिनियर सिटीजन ज्यांचं वय 70-80 देखील आहे अशी देखील माणसं येतात. ह्याची वयोमर्यादा काही नाही. कोणी येऊ शकतं. बिकॉज
अकॉर्डिंग टू मी हे शेअर मार्केट कुठल्याही पर्टिक्युलर कॅटेगरीच्या लोकांसाठी एनीवन अँड एव्हरीवन कॅन कम इन द मार्केट अँड मेक मनी. तर इव्हन तुम्ही प्रत्येकाकडे कुठेही येऊ शकता. इव्हन कोल्हापूरचा देखील आपल्याकडे स्क्रीनवरती ॲड्रेस आहे, तुम्ही कोल्हापुरात देखील येऊ शकता. जे जवळपासची लोक आहेत, आता आम्हाला लोक म्हणत की सातारा सांगली प्रत्येकाकडे या, पण ते पॉसिबल होत नाही. तर तुम्ही जे जवळपासची लोक आहेत तेवढं तुम्ही मॅनेज करा की तुम्ही कोल्हापुरामध्ये येऊ शकता. कोल्हापुरामध्ये शाहू मल्टीपर्पज हॉल मार्केट हा भरपूर फेमस एरिया आहे. शाहू मल्टीपर्पज हॉलमध्ये 11 तारखेला 11 जानेवारीला आपलं सेशन आहे, तर तुम्ही तिकडे येऊ शकता. अगदी निश्चितच प्रेक्षकांनी हे नंबर्स आणि ॲड्रेस टिपून घेतले असेल. तुम्ही आज इथे आलात आणि अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय ह्याविषयी आपण सांगितलं आणि चांगल्या टिप्स दिल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.